प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन कलाविश्वावर मोठी शोककळा. तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद गेले. संगीत जगतातील अत्यंत दुःखद बातमी समोर येते आहे. तबला मास्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. एक काळ असा होता की झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची. प्रेक्षक त्यांची मोठमोठ्या संगीतकारांसोबतची जुगलबंदी पाहण्याचा आनंद लुटत असत. त्यांच्या तबला वादनाच्या कौशल्याने त्यांचे जगभरात चाहते होते. बॉलिवूड आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांतील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं आणि तबला वाजवला होता. ते त्यांच्या क्षेत्रातील सर्वात दिग्गज होते. त्यांना त्यांच्या कार्यासाठी 2002मध्ये पद्म आणि 2023मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. अशा दिग्गज कलाकाराचं आज निधन झालंय. उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावण्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ही दुर्दैवी बातमी समोर आली आहे. उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या मृत्यूमुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.